रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो किंवा न्यूज चॅनल असो, सर्व ठिकाणी आपल्याला HMPV या व्हायरस बद्दलची माहिती ऐकायला पाहायला मिळते. यामुळे आपल्या आजूबाजूला भीतीदायक वातावरण निर्माण झालेलं दिसून येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण HMPV या व्हायरस बद्दलची माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोविडच्या मोठ्या महामारीमध्ये आपण PhD केलेली आहे. त्या तुलनेमध्ये HMPV हा व्हायरस म्हणजे आता पहिलीचा पेपर आहे असं म्हणायला हरकत नाही, जो आपण सहजरित्या पास करू शकतो. सध्या भीतीदायक वातावरण निर्माण होण्याचं कारण म्हणजे चीनमधून बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये असं दिसून येतं की स्मशानभूमीमध्ये असो किंवा हॉस्पिटलमध्ये रुग्ण खूप जास्त झाल्यामुळे तिथे रुग्णांना जागा नाहीये आणि या सर्वांमुळे भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. आता HMPV आणि कोविड या दोन्ही व्हायरस मध्ये तुलना करायची झाली तर HMPV आणि कोविड हे दोन्ही व्हायरस वेगवेगळ्या ग्रुपचे आहेत. त्यामुळं या दोन्ही व्हायरसची लक्षणं जरी सारखी असली तरी हे दोन्ही व्हायरस शरीरासाठी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये घातक आहे. आता 2001 मध्ये नेदरलँडमध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. म्हणजेच 2001 मध्ये ह्या व्हायरसचं संशोधन झालं होतं. आता थोडक्यात माहिती सांगायची झाली तर 90% लोकांनी वयाचं 25वं वर्ष गाठेपर्यंत एकदा तरी या व्हायरसचा सामना केलेला आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं भीती बाळगण्याची कारण नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हायरस कोणाला होतो? ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना, त्याचबरोबर लहान मुलांना आणि वयोवृद्ध लोकांना या व्हायरसची सर्वात जास्त भीती आहे. तरी या व्हायरसची लक्षणं म्हणजे सर्दी, ताप, खोकला आणि घशामध्ये खवखव होणे यांसारखे आहे. हा व्हायरस ज्यावेळेस आपण खोकतो त्यावेळेस जे आपल्या तोंडामधून ड्रॉपलेट्स बाहेर निघतात यामधून पसरण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळा, त्याचबरोबर 20 सेकंदापर्यंत हात धुण्याचा प्रयत्न करा, दर तासाला हात धुवा आणि स्वतःची काळजी घ्या, गरम पाणी प्या, पौष्टिक पदार्थ खा. यामुळे आपण आपलं संरक्षण करू शकतो आणि या रोगापासून लांब राहू शकतो. आता HMPV व्हायरस आणि त्याचबरोबर फ्लूची लक्षणं एकसारखी आहेत. तरी HMPV व्हायरस वरती कोणत्याही प्रकारची लस अजून तरी उपलब्ध नाहीये. तरी फ्लू वरती इन्फ्लुएन्झा नावाची लस आहे, ती आपल्या लहान मुलांना द्यायला विसरू नका. आणि पौष्टिक पदार्थ खात राहा, स्वतःची काळजी घ्या, पाणी पित राहा, गरम पाणी पित राहा आणि कायम मास्क वापरा, त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि कोणत्याही प्रकारचे सोशल मीडियावरती अफवा पसरवणारे व्हिडिओ यांना खत पाणी घालू नका, स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तरी WHO ने HMPV व्हायरस वरती अजून कोणत्याही प्रकारची नियमावली लागू केलेली नाही. जरी ही नियमावली लागू केली तरी आपण या नियमावलीचं पालन करून आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण या HMPV व्हायरस पासून करू शकतो आणि आपण आपली काळजी घेऊयात. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.